तो मैच हमारे तमाम स्पॉन्सर देखिए, सुपर से ऊपर लीग, हमने प्रीमियर लीग के लिए कलरफुल टी शर्ट जिन्होंने स्पॉन्सर किए, इस गांव के प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सम्मानीय विश्वपाल केने साहब की तरफ से फर्स्ट, सेकंड, थर्ड और फोर्थ जो ट्रॉफीज आप देख रहे, स्वर्गीय इंद्रपाल पाटिल की याद में श्रीमती प्रियंका महेंद्र पाटिल और सम्मानीय महेंद्र पाटिल साहब की तरफ से स्पॉन्सर किया, जो सरपंच इस गांव के नैनेश्वर बार्शी की तरफ से मैन ऑफ द सीरीज के लिए ट्रॉफी स्पॉन्सर किए, जनार्दन केने उर्फ जेके बेस्ट बैट्समैन और बॉलर के लिए लेट पांडुरंग केने की याद में ट्रॉफी स्पॉन्सर किए, लेट गणपत चोरगे की याद में आकाश चोरगे की तरफ से बेस्ट फील्डर ऑफ द एपीएल के लिए ट्रॉफी स्पॉन्सर किए, बेस्ट बैट्समैन ऑफ एपीएल और बेस्ट बॉलर ऑफ द एपीएल गिफ्ट हैम्पर कूलर स्पॉन्सर किया है आदर्श शिक्षक संतोष जोशी सर की तरफ से, सीरीज के लिए गिफ्ट हैम्पर में शूज स्पॉन्सर किए सम्मानीय नवनाथ पाटिल, सम्मानीय रंगनाथ बार्शी विद्यमान ग्राम पंचायत सदस्य और अर्जुन दलवी उनके तरफ से एपीएल के लिए 70-70 के जो बॉल आप देख रहे वो स्पॉन्सर उन्होंने किए, लकी ड्रॉ के लिए बाईसाइकिल विनोद चोरगी के माध्यम से स्पॉन्सर की गई है, यूट्यूब के लिए इंटरनेट की बहुत ज़रूरत है और इंटरनेट की सुविधा हमें स्पॉन्सर करने वाले सागर पाटिल, ओपनिंग सेरेमनी में हमने ड्रोन कैमरा दिखा था, हीरा आर्ट के हीरामन पाटिल का भी हम आभार व्यक्त करते हैं। पानी की सुविधा जिन्होंने उपलब्ध की है सागर फुलोरे बिपिन टेकड़ीकर, और खाने की जो पूरी सामग्री है वो हमें खंडू पाटिल, सूर्यकांत बार्शी, रोहिदास दलवी, और आज सैटरडे और सैटरडे के दिन नॉनवेज के ऊपर ताव मारने के लिए जो हमें चिकन स्पॉन्सर किया है शरद केने, कोल्ड ड्रिंक्स रोहन पाटिल और सोनू दलवी की तरफ से, और मनोहर केने की तरफ से मैन ऑफ द मैच के लिए ट्रॉफी, कल्पेश पाटिल की तरफ से स्वीट्स बॉक्स, प्रसाद पाटिल की तरफ से सनग्लास, सभी का हम आभार व्यक्त करते हैं। लौट चलते हैं अब सुपर से ऊपर लीग, हमने प्रीमियर लीग की दुनिया में मैच नंबर 2 श्री 11 आमने बनाम योगेश 11 आमने के बीच में टॉस को जीतकर सत्यम जोशी ने पहले गेंदबाजी चुनी है और बल्लेबाजी के लिए आमंत्रित सत्यम दलवी है, हालांकि सुरेन के भाई हम देख कहते हैं और सुरेन इस टीम के स्पॉन्सर है, वेरास लाइन में कहीं ना कहीं सत्यम सुरेन का इस परिसर में बहुत बड़ा नाम है। 20 मिनट में आपको 4 ओवर पूरे करने, ज्यादा समय अगर आप लेते तो फिर आपको एक खिलाड़ी आपको सर्कल में लगाना है। पहली गेंद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर रखा था और बल्ला जरूर चला था बैट्समैन दिनेश ने, दिनेश और देवेन। हवा में खेल दिया, गेंद जारी है मिड ऑन के ऊपर से लॉन्ग ऑन पर, लेकिन खिलाड़ी मौजूद है, दूसरे की कोशिश और इस बीच खराब थ्रो और 2 रन, और आप जाके गेंद डिक्लेयर जोन में जाती है भी, और थ्रो के कारण 3 रन इस वक्त बनते हुए स्कोर में 3 रन के साथ खाता खुलता हुआ टीम का और बैट्समैन दिनेश का। काफी तेज थ्रो किया था ऋषि ने जो आउटफील्ड में इस वक्त लॉन्ग ऑन पर मौजूद है। नवनाथ पाटिल इस वक्त हमसे जुड़ते हुए, कदमों का इस्तेमाल निकल के मारने की कोशिश, गेंद कारपेट के सहारे जाती है भी, सत्यम ने गेंद को उठाया, टीम के कैप्टन। 1 रन इस वक्त पूरा करते हुए बैट्समैन दिनेश 4 पर जाता हुआ स्कोर। शरद केने की तरफ से अगर विकी
सुरेंद्र दलवी अगर कैच लेते तो फिर 500 रुपए का इनाम है। ऑन साइड में लपेटने की कोशिश, गेंद पीछे डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। शुभम इस वक्त गेंदबाजी करते हुए पावर प्ले का पहला ओवर चलता हुआ हमने छोड़ के जानिब से गेंदबाजी होती हुई सामना कर रहे बैट्समैन अब दिनेश। देवेन और दिनेश ओपन करते हुए अपनी टीम के लिए, और दी विकेट, डाउन दी विकेट खेलने की कोशिश, मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद और कैच छूटा है। दूसरे की कोशिश, ऋषि जब तक गेंद को उठाते हुए 2 रन पूरे करते हुए बैट्समैन, कैच छूटा ऊपर दिनेश का, 2 रन पूरे करते हुए जीवन दान मिलता हुआ, निराश करते हुए मिड ऑफ के खिलाड़ी प्रतीक बजा के थे वहां पर, प्रतीक के हाथों से कैच छूटा हुआ, निराश सत्यम और सुरेन। श्री 11 इस वक्त गेंदबाजी करती हुई टॉस जीतकर पावर प्ले चलता हुआ और कहीं ना कहीं बहुत अच्छी गेंदबाजी अभी तक, पहले ही बल्ला चलाया था, गेंद बाद में आकर चली गई विकेट कीपर के हाथों में। 1 ओवर की समाप्ति के बाद केवल 7 रन बिना किसी नुकसान पर। पहली ओवर की समाप्ति के बाद एक अच्छा ओवर हम कह सकते हैं, हालांकि पावर प्ले में 7 रन अच्छा किफायती ओवर हम देख सकते हैं शुभम का। दूसरे ओवर के लिए ऋषि को बुलाया है। एक ओवर की समाप्ति के बाद केवल 7 रन, जिसमें 6 पर बल्लेबाजी करते हुए दिनेश, केवल 1 गेंद का देवेन पाटिल ने सामना किया है। रेगुलर क्रिकेट में योगेश 11 के मिडिल ऑर्डर के सबसे अच्छे बैट्समैन है, लेकिन अब लीग मैचेस में ओपन करने के लिए आते हुए देवेन पाटिल, उनके लिए अब ऑन साइड में इस वक्त डीप मिड विकेट नजर आता हुआ, लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन। फिर से आड़े प्लेट से खिलाया, लेकिन इस बार गेंद को उठाया और थ्रो, लेकिन अच्छा बैकअप, फील्डिंग अच्छी हो रही, लेकिन थ्रो कहीं ना कहीं बहुत खराब हो रहे हैं। जिस तरह से पहली गेंद पर ऋषि ने थ्रो किया था, हमने गांव के वरिष्ठ नागरिक जो इस वक्त मैच का आनंद ले रहे बाउंड्री के बाहर होकर, उनसे निवेदन आपको वीआईपी डाइस पर आकर विराजमान होना है। देखना क्या कुछ हुआ है। डिक्लेयर जोन में गेंद चली गई है 22 के तौर, अतिरिक्त रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 9 और नंबर 2 चलता हुआ। कहीं ना कहीं यहाँ से अब रन के लिए आगे देखने की कोशिश हो रही है। जिस तरह से दोनों भी बल्लेबाजों के बीच में चर्चा हुई है, चर्चा होना बहुत जरूरी है। खर्चा तो बहुत किया हमने गांव ने। फिर से प्ले एंड मिस, लेकिन बीट हुए विकेट कीपर, डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। देखिए शोर उभरता हुआ, क्योंकि विकेट कीपर को चेंज किया गया है और भारी भक्कम शरीर के विकेट कीपर है। नयन बार्शी के लिए काफी शोर उभरता हुआ। जिस तरह से अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में विराट कोहली बल्लेबाजी के लिए आते तो दर्शक शोर उभरते, वैसे नयन के मिसफील्ड के लिए शोर उभरता हुआ। राउंड विकेट, ओहो क्या गेंद की है, ओहो क्या हो रहा है, क्या करे अब। सुरेन आप जा रहे स्लिप पर आते हुए, क्या स्लिप की जरूरत है, क्योंकि पीछे तो बाउंड्री नहीं है, लेकिन दबाव। राइट आर्म राउंड विकेट पंच कर दिया, लेकिन गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई 1 रन के लिए। सिंगल और डबल से कुछ फर्क नहीं पड़ने वाला है श्री 11 को, क्योंकि स्कोर अभी तक 12 हो चुका है।
अब तक 5 रन उन्होंने खर्च किए अपने पहली 5 गेंदों पर। ऋषि दलवी का स्पेल बहुत अच्छा होता हुआ, हालांकि विकेट अभी तक कोई भी नहीं मिली है, लेकिन रनों पर रोक लगाने में गेंदबाज सफल हुए। ड्राइव करते हुए गैप में खेला अभी की शक्ल में, मिसफील्ड, लेकिन इस बीच 2 रन पूरे करते हुए, हालांकि लॉन्ग ऑफ से आए थे खिलाड़ी, डाउन दी विकेट खेला था अभी की शक्ल में। हम रिप्ले में देख सकते हैं किस तरह से शॉट्स को खेला था, राउंड दी विकेट, और बहुत अच्छा ड्राइव किया था। मिड ऑफ सेकेंड लॉन्ग ऑफ पर चली गई थी। वो हो एक हाथ से लगभग अपनी टीम के लिए 2 रन बचाए खिलाड़ी ने, और टीम का स्कोर जहां पूछा अब 14 पर। 2 ओवर की समाप्ति के बाद 14 रन बिना किसी नुकसान पर। पानी की मांग की वॉलेंटियर्स इस वक्त पानी लेकर जाते हुए, तब तक हम मधुर संगीत डीजे के माध्यम से सुनते हैं। दो ओवर की समाप्ति के बाद 14 रन, और ऐसा लग रहा है कि हांगकांग की टीम इस वक्त बल्लेबाजी कर रही है, जिस तरह से धीमी शुरुआत अब देख रही है। गेंदबाजी में अब तीसरे ओवर के लिए परिवर्तन होता हुआ तीसरे गेंदबाज प्रीतम, ऋषि दलवी का स्पेल पूरा हो चुका है, जिसमें 7 रन, कोई भी विकेट नहीं। अब तक 12 गेंदों का खेल हो चुका है, 14 रन बने। प्रीतम की पहली गेंद, छोटी गेंद छोड़ दिया ऊपर, जाने दिया है, हालांकि विकेट कीपर बीट में थे, थ्रो किया है, लेकिन अच्छा बैकअप। माधव ठाकरे सर का वाइट का इशारा आता हुआ, जिस तरह से दुनिया में बहुत खूबसूरत जो परिंदा है किंग फिशर जिसका नाम है, उस तरह परिंदा की तरह अपने बाजू को खोल दिया है, और खूबसूरत अंपायरिंग हो रही है। फिर से अधूरे मन से खिला, हवा में दूर से खिलाड़ी आ रहे, ओहो, आखिरकार कैच को अंजाम देते हुए अनुज थे गेंद के नीचे, और पहला विकेट आखिरकार गिरता हुआ योगेश 11 हमने टीम का दिनेश दलवी के रूप में। में देख सकते हैं किस तरह से रनिंग कैच लिया है, दूसरे अटेम्प्ट में कैच को अंजाम दिया है। ओहो, क्या संतुलन था उनके बॉडी का, बहुत अच्छा जज किया उन्होंने आखिर में। पहला विकेट का पतन होता हुआ रुका हुआ स्कोर 15 की योग पर योगेश 11 आमने टीम का जो अनिल फुलोरे फैम टीम है। हालांकि ये लड़ाई 2 दोस्तों के बीच में है, सुरेन और अनिल के बीच में हम कह सकते हैं। एक नया अंदाज शिवनेरी 40+ भी हमें इन एक्शन में देखने वाले हैं। वाइट का इशारा, लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद, विकेट कीपर बीट हुए, 1+1 इन 2 रनों के साथ इजाफा होता हुआ स्कोर में 17 रन। जिस तरह से 10-10 स्पोर्ट्स वो मजा ले रही है, वाकई में तारीफ करनी होगी। और एक वाइड, 22 का इशारा था बड़ी क्लियर जोन में। अब तक कितने विकेट कीपर चेंज किए हैं? लगभग 4। ओहो,
सूरन को भरोसा ही नहीं अपने खिलाड़ी के ऊपर, और सबसे बड़ी यह बात है कि उनको खुद पर भरोसा नहीं है। वो निकल गए विकेट कीपर से। पूरा आमना गांव यूट्यूब पर देख रहा है, इस बात को ध्यान में आपको रखना है। ओवर द विकेट, हवा में खेल दिया है, बहुत दूर से खिलाड़ी आ रही है, लगभग अब जाके गेंद को उठाते हुए, लेकिन इस बीच 2 रन पूरे करते हुए बैट्समैन किरण, इन 2 रनों के साथ अनिकेत बार्शी बताते हुए 21 पर जाता हुआ स्कोर योगेश 11 आमने टीम का। उसका लाभ है योगेश, बहुत अच्छी विकेट कीपिंग अब होती हुई। और नंबर 3 इस वक्त चलता हुआ नफीतुली, पहली 2 ओवर हमने देखे थे, ऑन साइड में खेलने की कोशिश, लेकिन लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइड। अब तक कितने गेंदे वाइड की इस ओवर में? 4 गेंदे वाइड की है। हालांकि हमने प्रीमियर लीग का सबसे लंबा ओवर करने वाले सूरज जोशी इस वक्त, सूरज केने इस वक्त वीआईपी डाइस पर है। सूरज केने लगभग उन्होंने 16 गेंदे की थी उस ओवर में। डिक्लेयर जोन में जाती हुई गेंद, जिस तरह से उनका बॉलिंग एक्शन था, श्रीसंत भारत के उनको फॉलो कर रहे थे, और एक ओवर में 16 गेंदे बहुत होते हैं। 23 पर जा चुका स्कोर। ओहो, तान दिया हवा में, 6 रन, व्हाट अ शॉट। बहुत जल्दी गेंद के लेंथ को पिक किया था और विद द टाइड स्वंग कर दिया था बैट्समैन देवेन पाटिल ने 6 रन के लिए। ये वो बैट्समैन है जो कभी भी गेंद को चेंज कर सकते हुए गेंद की मांग कर रहे हैं। हमारे वॉलेंटियर्स इस वक्त गेंद देते हुए, और लगभग रंगनाथ बारशी और अर्जुन दलवी ने जो गेंद स्पॉन्सर की, जो 70-70 की, उछलता हुआ स्कोर 29 रन। तीसरे ओवर से अब कहीं ना कहीं पलट कर वार करती हुई योगेश 11 आमने श्री 11 के सामने है। 29 रन, 29। माधव ठाकरे सर का खड़े रहने का तरीका देखिए, मानो या केरला के किसी सुपरस्टार की याद दिलाते हुए। राउंड विकेट जाते हुए प्रीतम, स्विच हिट, फुल टॉस गेंद, क्या गेंद मैदान के बाहर? यस, कैलकुलेट माप तोल के मारा हुआ सिक्सर, 6 रन। मित्रांनो, मेन एंट्री गेटच्या बाजूला जो वॉल, खंडू पाटील आपणास विनंती आहे, समोर जो कंपाऊंड आहे त्याचा मेन गेट आहे, तिथे बाईक आहे, त्याचा जो आरसा आहे मिरर, तो आपल्याला थोडासा क्रॉस करायचा आहे। एक्झॅक्ट इकडनं कॉमेंट्री बॉक्स मधून समजत नाही, बाईक रोडच्या त्या साईडला आहे की या साईडला आहे? पुढची बाईक, कंपाऊंडचा मेन एंट्री गेट आहे तिथे,
यस यस। ओहो बोल्ड, बड़ी विकेट, बिग ब्लो। दिया है और बोल्ड होते हुए बिल्कुल विकेटों को खुला छोड़ा और विकेट गिरता हुआ किरण के रूप में नया बैट्समैन अब संकेत आते हुए। संकेत दलवी और मेरा और इनका बहुत पुराना रिश्ता है। चोली दामन का साथ तो नहीं है, लेकिन वो जो नहीं कुछ चीजें पर पर्दा रहे तो अच्छी बात है। कुछ चीजें बंद लिफे में अच्छी लगती है। जब जब हमने का इतिहास लिखा जाएगा उसमें संकेत दलवी का जरूर नाम रहेगा। देखिए खेल की शुरुआत करनी है, अंपायर के पास समय काउंट हो रहा है। वैसे भी दोनों भी अंपायर काफी स्ट्रिक्ट नजर आ रहे हैं। रुका हुआ स्कोर 2 विकेटों के नुकसान पर 35। जब तक देवेन पाटिल क्रीज पर रहेंगे तब तक बड़े लक्ष्य में की तलाश में रहेंगी इस वक्त योगेश सामने। बोल्ड प्लेड ऑन हुए वहां पर बैट्समैन, विकेट नंबर 3 गिरता हुआ संकेत दलवी के रूप में। लगातार अब विकेटें गिरती हुई ऋषु दलवी को कहीं ना कहीं कंटिन्यू किया है ओवर नंबर 4 में। और जिस तरह से कैप्टन ने उनके ऊपर जो भरोसा जताया है उस भरोसे के ऊपर पूरी तरह से उतरते हुए और पूरी तरह से बहुत अच्छी गेंदबाजी होती है भी राउंड ही छोड़ जाते हुए ऑन साइड में स्विंग करने की कोशिश, प्ले एंड मिस। गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में। चौथे ओवर की शुरुआत में 2 झटके और अभी तक गजब की गेंदबाजी करते हुए ऋषि। फुल टॉस गेंद ड्राइव कर दिया, अपने आप को बचाया था ऊपर बैट्समैन ने। जिस तरह से शॉट खेला उन्होंने, एक रन इस वक्त पूरा करते हुए 36 पर जाता हुआ स्कोर। वॉइस ऑफ हमने सम्मानीय भरत जोशी सर का आगमन होता हुआ। मोस्ट वेलकम आपका सुपर से ऊपर लीग हमने प्रीमियर लीग में दिल से गहराई से हम स्वागत करते हैं। भरत जोशी, गनु जोशी, उमेश जोशी। हालांकि घर में जिस तरह से क्रिकेट का जो माहौल है, ओहो क्या शॉट खेला है, घुटना टेक और सिक्सर देख 6 रन। क्या शॉट खेला ऊपर, घुटने टेक और सिक्सर देख। यहाँ पर अगर दशरथ पाटील रहते तो जरूर कहते कि डोफे टेकून शॉट मारलेला आहे। ओव्हर की समाप्ति का इशारा आता हुआ। 4 ओवर की समाप्ति के बाद 43 रन 43। मैंने पहले ही कहा था कि जब तक देवेन पाटिल क्रीज पर रहेंगे तब तक एक बड़ा टारगेट हम सेट कर सकते। इस तरह की अपेक्षा कहीं ना कहीं टीम के कैप्टन को जरूर होंगी। हालांकि कैप्टन ने काफी निराश किया है।
4 ओवर की समाप्ति के बाद 43 रन। आखिरी ओवर इस वक्त टीम के कैप्टन ड्राइव कर दिया मिड ऑफ पर मिस फील्ड, लेकिन एक रन पूरा करते हुए बैट्समैन शायद वहां पर रन नहीं लिया है। ओहो, कहीं ना कहीं हाइट वहां पर कम गिरी और गेंद मैदान के बाहर। कैलकुलेट 6 रन के लिए। खराब गेंद, नो बॉल का इशारा था। अब देखना है क्या कुछ हुआ इस गेंद पर। 22 का इशारा, नो बॉल। फ्री हिट का सामना करेंगे अब 51 रनों का अर्धशतक होता हुआ देवेन पाटिल के लिए। गेंद ऑन साइड में जारी, कारपेट के सहारे आउटफील्ड में दूर से खिलाड़ी आते हुए दूसरे की कोशिश हो रही है। और देखना है क्या डिसीजन आता अंपायर का। देखिए, प्लेयर्स को कुछ भी कमेंट्स नहीं करना है। अंपायर सबको पहला आपका सॉफ्ट सिग्नल वो बताना है, नॉट आउट है। नॉट आउट वहां पर इस वक्त हमारे मैच रेफरी और तीसरे अंपायर की भूमिका निभा रहे विकी केने। दो रन की इस वक्त मदद के साथ रन संख्या 53 पर जाती हुई। 53 रन 3 विकेटों के नुकसान पर। फुल टॉस गेंद, क्या गेंद बाहर जा रही है मैदान के। ओहो, क्या छूटा और चली गई गेंद मैदान के बाहर 6 रन के लिए। पहले 2 ओवर में केवल 14 रन थे, लेकिन आखिरी 3 ओवर में रनों की लूटमार करते हुए बैट्समैन। ओहो, बीट वेव पर बैट्समैन। स्कोर 59 पर जाता हुआ 59, 3 विकेटों के नुकसान पर। सुरेन ने अपने दोनों हाथ कमर पर अब रख दिए, क्योंकि स्कोर कहीं ना कहीं अब बड़ा हो चुका है। फुल टॉस गेंद, नो बॉल का इशारा और अब गेंद जा रही है मैदान के बाहर। आसमानी सुल्तानी छक्का, 6 रन। अमना खेलेगा सुपर से ऊपर लीग, अमने प्रीमियर लीग। अब गेंदबाजी के लिए अब स्पेल कोटा पूरा करने के लिए सोपान आते हुए 66 पर जाता हुआ स्कोर 66। पांच ओवर की समाप्ति के बाद 67 रन बने और 68 रनों की इस वक्त चुनौती रखी मैच को जीतने के लिए श्री 11 के सामने। आइए दोस्तों, अब अगले टॉस की तरफ हम जा रहे। वेतालेश्वर 11 बनाम आर्या 11 के बीच में, जहां पर मेरे साथी कमेंटेटर
वेतालेश्वर 11 आमने बनाम आर्या 11 के बीच में अगले मैच का टॉस हो रहा है। टॉस के लिए मैं आमंत्रित करता हूँ सम्मानीय जोशी सर से निवेदन, आपको टॉस के लिए आना है। और सम्मानीय भरत जोशी से भी निवेदन है, आपको भी टॉस बॉक्स में जुड़ जाना है। टॉस बॉक्स में लेट योगेश फुलोरे की आप तस्वीर देख सकते हैं, जिसमें जगदीश जोशी, लेट गोपाल पाटिल, लेट इंद्रपाल पाटिल टॉस बॉक्स आप देख सकते हैं। टॉस एक तरफ एपीएल 2024 और एक तरफ आमने प्रीमियर लीग। कॉलिंग थी आमने प्रीमियर लीग, लेकिन आया एपीएल 24। सागर ने इस वक्त इस मैच का टॉस जीता है और टॉस विनिंग कैप्टन के लिए भरत जोशी साहब की शुभ बातों से इस वक्त कोल्ड ड्रिंक्स दी जा रही है। सागर, पहले तो सवाल, इस एपीएल 2024 के ऑर्गेनाइजिंग के बारे में आपका क्या ओपिनियन है? आयोजन तर दरवर्षी चांगला असतो, पण यावर्षी रोशन चोरगे आणि विकी केने यांनी खूप सहकार्य केला यासाठी त्यांचे सर्व आमनेकरांकडून मी हार्दिक अभिनंदन करतो। आपने टॉस जीता, आपके सामने पिछले सीजन की विजेता टीम है, हालांकि नाम में चेंजेस है हम देख सकते हैं। अब क्या करना चाहेंगे? फील्ड बस 5 ओवर में कहाँ तक रुकने की कोशिश रहेंगी और अपोजिशन में ऐसे कौन से बैट्समैन है जिनको आप जल्दी आउट करना चाहेंगे? अरुण और अरविंद है, 50 तक रोकने की कोशिश करेंगे। आर्या 11 जो विशु केने और संजय केने फैम टीम में पूरी ताकत के साथ उतरने वाली है। जी हाँ, ऑल दी बेस्ट सागर। मेरे साथ अरुण, पिछले साल के भी आप कैप्टन थे मंगेश जोशी फैम टीम के, और आज भी आप मंगेश जोशी के नेतृत्व में इस वक्त खेल रहे। पिछले साल इस ट्रॉफी को आपकी टीम ने जीता था। टॉस कहीं ना कहीं बहुत इंपॉर्टेंट होता है, लेकिन अब टॉस हार गए और आपको बल्लेबाजी की दावत दी है। 5 ओवर के मैचेस से 5 ओवर में सागर फ्लोरे के सामने कहाँ तक जाने की कोशिश रहेगी, क्योंकि 5 ओवर में यहाँ पर हमने देखे 50 रन भी बने और कहीं ना कहीं 40 रन भी चेस होते होते टीम से नहीं हुए। सागर फुलोरे की बल्लेबाजी गेंदबाजी तो बहुत अच्छी है, उसके सामने थोड़ा स्कोर कम रहेगा, लेकिन सबसे ज़्यादा स्कोर करने की कोशिश करूंगा क्योंकि हमारी बल्लेबाजी भी स्ट्रांग है। क्रिकेट फॉर यूनिटी, एकता का प्रतीक आमने प्रीमियर लीग है और पूरे गांव के जो भी सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, बिजनेसमैन, वरिष्ठ नागरिक, शिक्षक, कई ऐसे एडवोकेट, इन्होंने जो इस वक्त अपनी मेहनत और जिस तरह से विकी और रोशन की मेहनत और सभी का ग्राम पंचायत का योगदान है आईपीएल के लिए, उसके लिए आप क्या कहना चाहेंगे? सबको धन्यवाद करना चाहूँगा क्योंकि सब बच्चे लोगों को सबको चांस दिया है। ऑल दी बेस्ट बोथ कैप्टन्स। न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, वेतालेश्वर आर्या 11 won the toss and decided to ball first. Back to the commentary box. थँक्यू सो मच आदित्य। पहिल्या मॅच मध्ये धावा चेस झाल्या होत्या, पण आता सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत एपीएल सीझन 4 मध्ये अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट। हॅलो, सत्यमानी मैदानाच्या दोन बघतो आपण फलंदाज सलामी मिळालेले आहेत शुभम जोशी आणि किरण दळवी। पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या टार्गेट या मॅच मध्ये एकूण 68 चे टार्गेट आहे। सुरुवात एवढी चांगली होती योगेश फोर्टची, त्याच्यानंतर अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला, खास करून देवेंच्या प्रतिम इनिंग। त्याने 13 बॉल मध्ये 43 धावा बनवल्या, 6 सिक्सर होत्या त्याच्यामध्ये, तसंच कारण एक मोठी धावसंख्या। आक्रमण पहिल्याच बॉल पासून या मॅच मध्ये गरजेचं आहे सामना जिंकण्यासाठी। श्री 11 टीमला या मॅच मध्ये धावीत एक सिंगलच मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले बघतो आपण एकूण 2 या आकड्यावरती स्कोरबोर्ड, 2 धावा स्कोरबोर्डवरती आहेत। मागच्या 3 सीझन मध्ये आपण बघतो ही क्रिकेट टुर्नामेंट आमने प्रीमियर लीगचं आयोजन दमदार असतो।
आणि या देखील सीझन मध्ये बघतो आपण एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते, एक चांगलं सुंदर असं नियोजन. सेकंड मॅच आजच्या दिवसातील ग्रुप बी मधून. सध्या तरी बॉलिंग चांगली होती. करणकडनं होत विकेट ना. यावेळेचा फटका हवेत खेळलेत मिसामिंगे. डाऊन द बॉल तिकडे फिल्डर जज करतात, त्यांचं जजमेंट चांगलं आहे. परतावा लागेल इकडनं फलंदाज झाला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना श्रीलवन टीमला मॅच मध्ये सत्तम बाद. चला बॅटर लवकर पाठवून थोडं सहकार्य करा. पहिले धक्का लवकर लागलेला मॅच मध्ये. हॅलो हॅलो नवीन बॅटर वैभव क्रमांक 3 वर द्यायला बघतो आपण. फलंदाज या मॅच मध्ये एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. श्री11ला मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल तर इकडनं चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं. टार्गेट जास्त मोठं सेट झालेलं आहे. पहिल्या इनिंग मध्ये एवढी का सुरुवात चांगली नव्हती योगेश स्पोर्ट्सची. त्याच्यानंतर जो आपण खेळ बघितला अतिशय सुंदर होता आणि त्याचा फायदा जरूर झालेला. खास करून देवींची जी इनिंग 43 ची 6 सिक्सर त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. नवीन बॅटर वैभव आला मैदानाच्या आतमध्ये. लेफ्टी बॅटर आहेत. बघा त्याच्या माध्यमातून कसा क्रिकेट खेळला जातो या मॅच मध्ये. करण नेक्स्ट बॉल. राऊंड विकेटना 8व्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडूला बॅटचा संपर्क नाही येत असताना बघतो आपण हा देखील डॉट बॉल. चांगली बॉलिंग विकेट टू विकेट बॉलिंग सध्या तरी होत असताना लीग म्हटलं की प्रत्येक एकेवरला एक संधी मिळत असते. प्रत्येकी खेळाडू 100% कमिटमेंट देण्यासाठी प्रत्येकी वेळेस त्याचा देखील प्रयत्न असतो. कारण का लीग स्टेज मधून एक चांगले नवतरुण खेळाडू यंगस्टर खेळाडू एक गावच्या प्रमुख टीम मध्ये आपल्याला पुढच्या सीझन मध्ये पाहायला मिळतात. त्यासाठी लीगचं नियोजन आयोजन खूप महत्वाचं असतं. यावेळेचा हा देखील चेंडू चांगला आहे. विकेट टू विकेट सध्या बॉलिंग होत असताना नेक्स्ट बॉल. यावेळेचा हा देखील चांगला चेंडू का बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये करणने विकेट टू विकेट बॉलिंग केली. पहिल्या ओव्हरचा केस संपला आणि पहिला किरण आहेत माफ करा बॉलिंग मध्ये किरण होते पहिल्या ओव्हरमध्ये. आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस फक्त आणि फक्त श्रीलंकेची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 1 खेळाडू बाद 2 धावा. चला योगेश स्पोर्ट्स थोडं सहकार्य करा. फिल्डिंग आपण लगेच सेट करावी. 8 मॅचचा शेड्यूल आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आणि दुसरीच मॅच सध्या तरी चालू आहे. 20 मिनिटांमध्ये जर तुम्ही 4 ओव्हर टाकून तुमच्या झाल्या नसतील किंवा होत नसतील तर तुम्हाला एक अतिरिक्त जो फिल्डर आहे तो तुम्हाला इनफिल्ड मध्ये आणावा लागेल. या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. म्हणजे स्पर्धेचे नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करणं गरजेचं म्हणून सहकार्य करावा. पुन्हा मी त्या सूचना करतो योगेश स्पोर्ट्सच्या सगळ्या प्लेयर्सला विनंती आहे की आपण थोडीशी घाई करावी प्लीज. हरिया बॉलिंग मागवादी बॉलर दिनेश दळवी. सेकंड ओव्हर मध्ये फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर दूर राहिलेत. रन चांगला मिळतील. चेंडू गोलीच्या वेगाने फरार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. EPL 4.
चांगला शॉट आणि फटक्यांची गरज देखील असणार आहे सध्या. टप्पाचा अर्धा विकेटवरती हा चेंडू कदाचित मिड विकेट बॉन्डलाईनच्या बाहेर हवा होता. आता अगोदरच कळण्याचा प्रयत्न केला चेंडूना बाटच्या संपर्क मुक्त पण अजिबात नाहीये. मनोहर केने सध्या तरी आनंद घेत असताना क्रिकेट टुर्नामेंटचा 40+ टीम त्यांनी बनवलेला या सीझन मध्ये. क्या बात आहे. 10 विकेटनं एक सिंगलच म्हणजे 40+ संघ आय थिंक रेग्युलर अगेन्स्ट खेळेल का तसंच काहीतरी असणार आहे. 40+ त्याच्यामध्ये आय थिंक कदाचित काही प्लेअर वाटत नाही जाणं. आपण बघतोय मनोहर केनेचा फिटनेस बघितला तर अजून ते 30-28 फिटनेस विचार केला तर आय थिंक विकी आपण आधार कार्ड वगैरे चेक करावे. जोशी सर तुम्ही जे प्लेअर उतरवत आहे असं कदाचित डाऊट बराचसा खेळाडूंचा असावा. संघाची धावसंख्या आपल्याला एकूण 7 या आकड्यावरती स्कोर बोर्ड पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल घेऊन तयार बॉलर खराब आहे चेंडू आणि त्याच्यावरती 10 एक सिंगल स्मेल. तुमच्याकडे एक अप्रतिम खेळाडू रायटी बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं होता. ज्यानुसार बघतो आपण ऋषी दलवीला जर एवढी धावसंख्या तुम्हाला चेस करायची ऋषी दलवी कधी बॅटिंगसाठी येणार आहे. सेकंड ओव्हर सारखे मार्ग असते 68 बनवायचे आहेत. तुमचा स्ट्रायकर बॅटल तुमचा प्रमुख फलंदाज येणं आतमध्ये. सत्यमनं काहीतरी वेगळंच इकडनं गेम प्लॅनिंग केलं आणि तो कदाचित अंगलट आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. मिस टायमिंग आहे. जेलची संधी डाऊन द बॉल स्वतः तिकडे बॉलर चूक होणार नाही फलंदाज बाद. ऋषी आता फायनली आलाय मैदानाच्या आतमध्ये. बघूया त्याच्या माध्यमातून आता कसा क्रिकेट होतोय. मी मगाशी उल्लेख केला की इकडनं तो आतमध्ये येणं गरजेचं होता. जेव्हा तुम्हाला 68 या धावसंख्येचा पाठलाग करायचा एक मोठी धावसंख्या तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि त्या धावसंख्येचा तुम्हाला जेव्हा पाठलाग करायचंय तेव्हा आक्रमक अंदाज किंवा आक्रमण करणं किंवा आक्रमक होणं खूप गरजेचं असतं. सध्या या मॅच मध्ये शांतपणे सुरू केला आहे श्रीलवन स्पोर्ट्सचा. जर असेच खेळले तर या धावा इकडनं चेस करणं एवढं इझी नसेल. ऋषीकडनं अपेक्षा बऱ्याचशा आहेत. तो आतमध्ये मैदानाच्या गेलेला आहे. त्याच्याकडे एक मोठ्या इनिंगची अपेक्षा आहे. जी इनिंग देवेंद्रनं खेळली होती 13 बॉलमध्ये 43ची तशीच का इनिंग गरजेची असणार आहे. राऊंड विकेटला पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी मगाशी उल्लेख केला की एक आक्रमक फलंदाज असताना तुम्ही इकडनं गेम प्लॅन कुठे चुकलेला आहे. मात्र ऋषी सांगत असताना माझी गरज अगोदर होती आल्या सिक्सर. खास करून आमचे जे स्पॉन्सरशिप आहेत ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केली त्यांचा आम्ही आवर्जून उल्लेख केला होता. सकाळ देखील पुन्हा देखील करणार. 2 ओव्हरचा खेळ संपला. मी 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या बघतो आपण 14 वरती स्कोर बोर्ड आहे. पिण्याची पाण्याची व्यवस्था आम्हाला सागर फुलवरे आणि त्याच्या बघतो आपण बिपिन तिकडेकरे याच्या माध्यमातून आम्हाला त्यांचं मनापासून जेवणाची जे आमचे अन्नदाते आहेत बघतो आपण सन्मान्य खंडू पाटील आणि सूर्यकांतजी बारशे यांनी आम्हाला जेवणाची स्पॉन्सरशिप केलेली आहे. म्हणजे अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि खरंच त्यांचं कौतुक आहे. थोड्याच वेळात व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही डिश आपल्यासाठी तयार असणार आहेत आणि थोड्याच वेळात त्याचा आपल्याला आनंद. त्याच्यानंतर बघतो आपण आम्हाला तेळाची व्यवस्था जेवण बनवण्यासाठी केलेली आहे रोहिदास दळवी त्यांचं मनापासून. आपण त्याच्या चिकनची व्यवस्था शुक्रवार आहे त्याच्या आम्हाला व्यवस्था शनिवार आहे माफ करा शनिवारचा दिवस असल्या कारणानं व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही डिश आहेत. शरदजी केनी यांनी आम्हाला सहकार्य केलेलं त्यांचं देखील मनापासून. तसेच आपण बघतोय या स्पर्धेच्या माध्यमातून कोल्ड्रिंक असेल त्याची देखील व्यवस्था आम्हाला रोशन पाटील आणि सोनू दळवीने केलेली आहे. रोहन पाटील आणि त्याच्यानंतर सोनू दळवी हे सगळे आमचे स्पॉन्सर आहेत. सगळ्यांचा उल्लेख होणं खूप गरजेचं आहे. सकाळी आम्ही यांचा देखील सगळ्या स्पॉन्सरांचा उल्लेख केला होता आधीने जेव्हा कॉमेंटरला सुरुवात केली. एक दावीत मिळते.
15 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. चांगला क्रिकेट खेळावा लागेल, चांगली बॅटिंग इथनं ऋषीला करावी लागेल. 68चं टार्गेट आहे. पहिल्या दोनमध्ये अशी सेम परिस्थिती होती ज्यावेळेस पहिल्या इनिंगमध्ये खेळत होता पहिल्या नावामध्ये योगेश स्पोर्ट्स, आणि आता सध्या तशीच परिस्थिती आहे. इकडनं परिस्थिती आता पुन्हा चांगली करायची असेल किंवा चांगली मजबूत स्थिती बनवायची असेल मॅचमध्ये, तर ऋषीचं खेळणं, त्याचा आक्रमक अंदाज खूप गरजेचा. श्री 11 टीमसाठी थोडा वेळ प्लीज कमी कर्षित करावा. 8 मॅच आपल्याला कव्हर करायचे. दिवस छोटा आहे, थंडीचे दिवस आहेत, लवकर संध्याकाळ होते. एकच धाव इकडनं मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर 1 पुढे स्कोर बोर्ड आपल्या रन सिकून पाहायला मिळतात. 16 धावा 16 रन्स इन बोट. 16 धावा स्कोर बोर्ड आहेत. अजून या मॅच मध्ये आय थिंक बनवायच्या असतील 52ची गरज आहे. एक्झॅक्ट 52 बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत फक्त 16 चेंडू आणि 52 धावा असं इक्वेशन बरंच मोठं झालेलं आहे श्री 11 या टीम साठी. या मॅच मध्ये वेगवान चेंडू, मात्र हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 पुढे. +1 धावे काही. ओके ओके, ज्या 2 धावा इकडनं मिळणार आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा टर्न केला ऑन साईडला, फटका तिकडे डीप मध्ये. फिल्डर आहे डिक्लेअर, कदाचित तिकडे देखील रन्स मिळणार. एकच धाव इकडनं मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 आकड्यावरती. 19 रन्स इन बोर्ड. 19 धावा. आक्रमक शॉट केले. 2-3 सिक्सर जर लगावले आधी इकडनं तर मॅच बनवू शकते श्री 11 टीम साठी. अन्यथा सध्या ऑल इज वेल आहे योगेश स्पोर्ट्स या मॅच मध्ये. पुढच्या मॅचचा आपण टॉस देखील कंप्लीट केलेला आहे. नवनाथ पाटील आपण जरा कॉमेंट्री बॉक्सच्या लेफ्ट साइडला यायचंय. RA11नी नाणेफेकीचा कौल जिंकून त्यानं फिल्डिंग घेतलेली आहे. फटका यावेचा सुंदर आहे. ऋषीला असाच काय कॉन्ट्रॅक्ट करावा लागेल, तो बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळेल. APLचा अशाच पद्धतीने आता इकडनं मॅनेजमेंट करावी लागेल मॅचची. या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर ऋषीला थांबणं गरजेचं आहे. त्याचा आक्रमक पवित्र गरजेचा आणि त्यानं आता सुरुवात केलेली आहे. त्याच्या बॅटमधून दुसरा सिक्सर. संघाची धावसंख्या 25 25ला 2. श्री 11 या मॅच मध्ये 68चा पाठलाग करत असताना धावसंख्येचा पाठलाग जर करायचा असेल तर आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, आक्रमक शॉट घ्यावा लागेल ऋषीला. नेक्स्ट बॉल पुन्हा तोच प्रयत्न. आता चेंडू विकेट किपरच्या पाठी. पुन्हा तिकडे डिक्लेअर धावा मिळणार. फक्त एक सिंगलच मिळेल. बॉल आपण त्या लगेचच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 1 पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 26 झालेल्या. चला मॅच बॉल आलेला आहे, तो आपण घ्या लगेचच. 40+ संघ त्याला पुढच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. अपील तिकडे पाहायला मिळाले आणि डिक्लेअर धावे. धाव आहे का ना अंपायर? आहे ना? येस.
आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल स्कोर बोर्डवरती रन एकूण झालेले आहेत 27 चेंडू शिल्लक आहेत. बघतो आपण 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी या मॅच मध्ये अजूनही 41 ची गरज आहे. अच्छा, तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये हे बघा 40+ चे सगळे खेळाडू पाहायला मिळतील. ऑनर आहेत मनोहर केनी. त्यांच्यावरच मला डाऊट आहे की ती एक्झॅक्ट 40+ आहेत का. त्यांनी हा संघ बनवलेला आहे. सगळ्या नक्कीच तुम्हाला टीम्स पाहायला मिळतील, टीम्स ऑनर्स पाहायला मिळतील. सगळ्यांचं कौतुक आहे ज्या टीम्स या सीझन 4 मध्ये खेळत आहेत. त्या टीम्स ऑनर, त्यांच्यासोबत त्या टीम्स मध्ये खेळणारे सगळे प्लेयर्स, मॅनेजर, मेंबर्स हे सगळे आहेत. शिवनेरी स्पोर्ट्स येतोय नेक्स्ट मॅच मध्ये 40+ धमाका आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ खेळण्यासाठी आपण त्याचा नाणेफेकीचा जो कौल आहे तो त्याच्या पुढच्या मॅच मध्ये आय थिंक चौथ्या मॅच मध्ये ती लढत असावी. 12 × 43 ची गरज आहे, 41 ची गरज आहे. सज्ज बॉलर आकुट टपाचा होता ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि असा पारितोषिक नकारे लावून सुरेन शेटला पाठव इकडे सामना संपल्याच्या नंतर. हा व्हाईट बॉल आहे. ही रणनीती अगोदर जर केली असती, ऋषीला अगोदर सलामीला तुम्ही जर ओपनला पाठवलं असतं तर कदाचित आधी आपल्याला चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. वेळ निघून गेल्याच्या नंतर आपण प्रयत्न सुरू आहेत. जर 68 तुम्हाला बनवायचे तुमच्याकडे स्ट्रायकर बॅटर आहे त्याचा उपयोग कधी करून घेणार. वेळ निघून गेल्याच्या नंतर सुरुवातीच्या पहिल्यावर मध्ये बघतो आपण रन्स फक्त आल्या होत्या, एकच धाव आली होती, 2 धावा आल्या होत्या फक्त. आता ऋषी काहीतरी चर्चा करतोय, एकदाची मला स्ट्राईक दे, मी काहीतरी प्रयत्न इकडनं करेल. तर रणनीती चुकली सुरुवातीलाच. सुरुवात जर इकडनं केली ऋषीकडनं असती तर कदाचित काहीतरी तुम्हाला वेगळं पाहायला मिळालं असतं. डावीकडनं एक सिंगल मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल स्कोर बोर्ड 29 वरती आहे. चला चेंडू आहे तिकडे आपण मैदानाच्या आतमध्ये द्या लगेच असतो. 29 धावा स्कोर बोर्ड वरती आहे. त्या मॅच मध्ये अजूनही विजयासाठी बराचसा मोठा संघर्ष करायचा आहे, मोठे फटके खेळायचे आहेत. 39 धावेची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहे. मॅक्झिमम 7 सिक्सर मारावे लागतील 10 बॉल मध्ये. हा कॅल्क्युलेशन आहे सध्या तरी, हाच कॅल्क्युलेशन आखावा लागणार आहेत ना ऋषीला. सन्मान सचिन केने आपण जरा कॉमेंटर बॉक्स मध्ये या. यावेळेचा फटका सुंदर हा देखील. ऋषी सांगत असताना मला सलामीला तुम्हाला पाठवायचं होतं, मग अजूनही माझे प्रयत्न सुरू आहेत. APLचा मॅचचं तुम्हाला इक्वेशन पुन्हा वेगळा पाहायला मिळेल. आता बघतो आपण 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 33 धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. इकडनं आता जे झालेलं त्याचा विचार न करता ऋषी सांगत असताना जो माझ्याकडे टॅलेंट आहे तो दाखवावा लागेल या मॅच मध्ये. आणि या मॅच मध्ये आता सध्या तरी इकडनं संघर्ष पूर्ण टीम योगेश स्पोर्ट्सचा आहे आणि समोरून आक्रमक श्रीलेवनच्या माध्यमातून एकट्या ऋषीच आहे. तो सांगत असताना की माझ्या प्रयत्न सुरू आहेत. त्याच्या बॅटमधून 3 सिक्सर ऑलरेडी आलेले आहेत. मात्र अजूनही इकडनं सामना संपला नाहीये, काम बाकी अजून. बागफोला जाऊन अक्षरशः चेंडूला चापट दिलाय, फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन थोडीशी करा, फिल्डिंग वेगाने इकडनं मी दिला 2 धावा. तिसरीचा प्रयत्न आणि या बघतो आपण धावा मिळतील फक्त 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 पुढे. स्कोर बोर्ड बघतो आपण जाऊन पोहोचल्या 37 वरती. अजूनही प्रयत्न सुरू आता मॅच मध्ये. APL आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. सीझन 4 मध्ये आपण आहोत. आमने प्रीमियर लीग हक्का आमने गाव खेळगा हा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून.
राऊंड विकेटनं फटका देखील सुंदर आहे. फटका सुंदर खेळाले डीप मध्ये फिल्डर फक्त बघत राहतील. चेंडू आमच्या VIP डाईज वरती पाठवलाय. अजून एक दमदार दर्जेदार IPL सिक्सर. काय फटका होता. अप्रतिम शॉट. ऋषीने आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. गावचं क्रिकेट आहे, गावची प्रीमियर लीग आहे, इथे प्रयत्न करावे लागतील. इकडनं चांगला क्रिकेट खेळावं लागेल. तो खेळत असताना तुम्हाला इक्वेशन वेगळं पाहायला मिळेल. 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 7 बॉल मध्ये विजयासाठी 25 ची गरज. इकडनं अजून एक मोठा फटका जर लगावला ना त्या मॅच मध्ये अजून मजा येणार आहे. ही मॅच आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत चांगली रंगतदार पाहायला मिळेल. तोच प्रयत्न नक्कीच करत असताना सगळं काय ठीकठाक असताना सध्या तरी आता इथनं पुन्हा बाग फुटला योगेश स्पोर्ट्स. सुरुवातीला काही चुका झाला. सुरुवातीला अगोदर जर ऋषी आला असता तर कदाचित काहीतरी समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. आता अजून ऋषी सांगत असताना मी हो ना या मॅच मध्ये मी प्रयत्न करेल प्रामाणिकपणे. मी तो करत असताना आता चेंडू शिल्लक बघतो आपण शेवटचे 7 आणि विजयासाठी 25 ची गरज आहे. हा चेंडू निर्णायक असणार आहे. या चेंडूवरती कुठला क्रमांक येतोय हे ठरवेल पूर्ण जे पुढच्या ज्या काही 6 बॉल मध्ये कशी रणनीती असणार आहे त्यासाठी हा चेंडू खूप महत्वाचा आहे. 7 चेंडू विजयासाठी 25 ची गरज आहे. जबरदस्त मॅच. दुपारचा क्लायमेट आहे, गरमागरमी आहे आणि ही गरम मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न असतील का ह्या देखील बॉल वरती चान्स जरूर घेतला जाईल. या पार आहे. इकडनं सिंगल डबलला अजिबात जास्त काय महत्व नाही घ्या. इकडनं विजयासाठी 6 मारायचे आहेत. क्लोज एक फिल्डर आणि तो आता थोडासा दबाव वाढवेल का. नेक्स्ट बॉल घेऊन तयार बॉलर. पुन्हा ऑन साइडला हा फटका. 10 विकेटनं एक सिंगलच घेतली जाईल. एकच घेतली जाईल कारण का इकडनं स्ट्राईक हवी आहे. आणि आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत बघतो आपण या दरम्यानचे 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 24 ची गरज. म्हणजे 6 बॉल मध्ये 6 मारायचे 4. बघा जेवणाला सुरुवात झालेली आहे. मांसाहारी जेवण तुम्हाला आमच्या मुख्य स्टेजच्या बॅक साईडला मागे तिकडे स्टॉल लागलेला आहे. आणि जो शाकाहारी जेवण आहे तो बरोबर पुन्हा तुम्हाला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेनं जो आमचा कॅमेरामॅन आहे स्क्वेअर लेग मध्ये सध्या कव्हर करतोय त्याच्या बरोबर सांच्या खाली तिकडे सुंदर असं शाकाहारी जेवणाची व्यवस्था. चला ज्यांना जेवण करायचं आहे त्यांनी जेवणाचा आनंद घ्या. दोघही मेनू आहेत आज, व्हेज नॉन व्हेज. यस डीजे. हमने प्रीमियर लीग सरपंच साहेबांचे चिरंजीव आता बॉलिंग मार्क वरती आहेत. लेदर बॉल तर खूप चांगला तो खेळतो. आता ह्या इकडनं धावा अशोक मनपेकर यांच्याकडनं पारितोषिक आहे. जर ऋषीचा विकेट घेतला तर 500चा. सरपंच साहेबांचा अजून एटीएम हलत नाही तो आपण थोड्या वेळात हलू. बघूया पुढचे 1-2 बॉल मध्ये एक्झिट काय होतोय. चांगला चेंडू. पहिला बॉल चांगला आहे. पहिला बॉल चांगला आहे आणि सुंदर सुरुवात करत असताना बघतो आपण बॉलिंग मार्कवरती बॉलर कनिक्स. पहिला चेंडू डॉट. हा जेवणाला सुरुवात झाली. मगाशी देखील मी सांगितलेलं ज्यांना कोणाला जेवण करायचंय त्यांनी आनंद घ्या. व्हेज नॉन व्हेज दोन्हीही जेवण आहेत. मी ज्यांना फास्ट उपास असेल त्यांनी ज्यूसचा आनंद घ्या. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये ज्यूस रेडी आहे. 5 चेंडू विजयासाठी 24 धावेची गरज. पहिला डॉट. यावेळेचा हा चेंडू बघूया एक्झॅक्ट
एक्झिट काय झालेला आहे पुन्हा टाकावा लागेल. अतिरिक्त बॉन्से हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. 5 चेंडू आता शिल्लक आहेत आणि बघतो आपण विजयासाठी या मॅच मध्ये अजूनही धावांची गरज आहे. 23 सिक्सर किंवा चौकारच मारायचे आहेत. दुसरा पर्याय ऋषीकडे नाहीये या मॅच मध्ये. जर जिंकायचं असेल तर हाच पर्याय. फटका चांगला आहे, चांगला फटका, रन देखील चांगला मिळतील. हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग 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 बिग वे एपीएल सा सुंदर सध्या तरी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये अजूनही जिद्द आहे या मॅच मध्ये. म्हटलं ना क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नाती परमेश्वर. जर आपण सांगितलं की माझ्याकडनं होणार नाहीये किंवा मी करू शकत नाहीये, इकडनं ठामपणे सांगितलं या दरम्यान ऋषीने की मी करू शकतो. माझ्यामध्ये जिद्द जी चिकाटी आहे, कारण का इकडनं जरा सामना जिंकून दिला तर इतिहास होणार आहे. एपीएल मध्ये माझ्या नावाचा गाजावाजा जरूर होईल. मात्र सध्या तरी या मॅच मध्ये लक्ष लागलाय. तुम्हाला इक्वेशन पुन्हा वेगळं पाहायला मिळेल. आता बघतो आपण विजयासाठी अजून या मॅच मध्ये 4 बॉल शिल्लक आहेत आणि 17ची गरज आहे. चला वेळ थोडासा कमी घ्या. अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त सामना. मिस्सामिंग आहे तिकडे पोहोचेल का? आम्ही पोहोचला नाहीये. चांगला प्रयत्न होता बॉलरचा. हा चेंडू डॉट, या डॉट बॉलची गरज देखील होती. तुम्हाला आता इक्वेशन पुन्हा वेगळं पाहायला मिळेल. आता चेंडू शिल्लक आहे 3 आणि 3 बॉल मध्ये 17ची गरज आहे. 6 रन्स मारायचे. काय बॉलिंग होती. लेदर बॉलचा क्रिकेट खेळलं जात आहे आणि तो अनुभव आता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना आणि आता फायदा झालेला आहे. 3 चेंडू शिल्लक विजयासाठी 17ची गरज आहे. एखादा मोठा फटका मॅच शेवटच्या 2 बॉल पर्यंत, एखादा अजून मोठा फटका मॅच शेवटच्या बॉल पर्यंत. हा चेंडू महत्वाचा आहे. फटका चांगला आहे, फटका देखील सुंदर आहे. ऋषीने आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. चेंडू पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे सिक्सर. तर 2 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 11 धावेची गरज. जेसिंग आणि चेसिंग जे आहे ती कंपल्सरी आहे. आधी मी उल्लेख केला होता की अगोदर ऋषी आला असतं तर तुम्हाला इक्वेशन वेगळं पाहायला मिळालं असतं. तिकडे चूक झाली C11 टीम कडनं. मग आता सांगतात ऋषी की माझ्या अगोदर गरज होती आणि आता त्याच्या अजून प्रयत्न सुरू आहेत. 2 चेंडू आणि विजयासाठी 11ची गरज आहे. इथं एक मोठा फटका झाला तर मॅच शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल. तो गरजेचा देखील आहे. पैसा जो वसूल झालेला पूर्णच्या पूर्ण बघतो आपण. सेकंड मॅच आहे आणि सेकंड मॅच मध्ये आमने गावात लक्ष लागलेलं आहे. कारण का या मॅच मध्ये आता सध्या तरी विजयाची चाऊल जरूर, विजयाचा सुगंध आजूबाजूला दुर्मळतोय. मात्र हा सुगंध शेवटपर्यंत असाच राहील का? त्यासाठी C11च्या माध्यमातून ऋषीचा आक्रमण असंच गरजेचं आहे. मध्ये इकडनं एखादा बॉल चांगला हाताळला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा योगेश स्पोर्ट्सचं वर्चस्व धरायला आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये शंका अजिबात नाहीये. 2 चेंडू शिल्लक 11ची गरज या मॅच मध्ये. सर्वांचं लक्ष आहे दुपारचं नक्कीच हा सेशन आहे आणि दुपारच्या गरम क्लायमेट मध्ये एक गरम रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू 11ची गरज आहे. फिल्डिंग थोडीशी क्लोज पाहायला मिळेल. ऑनसेट पूर्ण पॅक आहे आणि 2 फिल्डर सध्या तरी दबाव टाकण्याचा प्रयत्न. मात्र ऋषीवरती कुठलाही दबाव नाहीये. त्याला माहिती आहे मला आक्रमणच करायचंय. आक्रमणाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. त्यानं आक्रमण केलेलं आहे. त्यानं सध्या तरी या मॅच मध्ये चांगला क्रिकेट खेळलेला आहे. प्लीज वेळ कमी कर्षित करावा आणि मॅच आपण ऑन करावी. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावेची गरज आहे. 2 चेंडू 11 धावा असं इक्वेशन. या बॉल वरती जर फटका मोठा आला तर मॅच शेवटच्या बॉल पर्यंत. नेक्स्ट बॉल घेऊन तयार बॉलर. फटका चांगला आहे, चांगला फटका आहे. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे एपीएल सिक्सर. बॉल मध्ये 47 धावा. सामना आवडला असेल आणि इथनं ऋषीची बॅटिंग आवडली असतील तर हात दुखेपर्यंत टाळ्या वाजवायच्या आहेत. काय बॅटिंग केलेली आहे. एकटा लढला मैदानाच्या आतमध्ये वाघासारखा. त्याचा अजूनही प्रयत्न सुरू आहेत की मला इकडनं हार मंजूर नाहीये, मला जिंकायचं जरूर आहे. त्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत आणि प्रयत्न शेवटच्या टप्प्यापर्यंत पाहायला मिळतात. 1 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज बघतो आपण. 5ची गरज आहे. 4 न जिंकता येणार नाहीये. 6 मारला तरच हा सामना जिंकता येईल.
सुपर ओव्हर 4 धावा बनवल्या त्या स्पर्धेच्या माध्यमातून. एक्झॅक्ट बरोबर ना. सुपर ओव्हरचा हा नियम आहे. आय थिंक दरवर्षीप्रमाणे हा नियम असावा, म्हणजे 4 जरी आल्या तरी देखील आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळेल. मात्र सुपर से भी ऊपर आहे आमने प्रीमियर लीग. एक चेंडू विजयासाठी धावांची गरज आहे 5. 4 न सुपर ओव्हर, 6 न सामना जिंकेल आणि डॉट न सामना जिंकेल योगेश स्पोर्ट्स. दबाव आहे, जरूर आहे दबाव. हा चेंडू महत्वाचा निर्णायक आहे. या बॉल वरती लक्ष लागलेला की हा चेंडू कशा पद्धतीने असेल, लेन काय, टप्पा काय, आणि समोर तिकडे ऋषीला दुसरं काय माहिती नाहीये. एकच माहिती की सिक्सरच मारायचे, दुसरा इकडनं पर्याय देखील नाहीये. एक चेंडू आणि विजयासाठी 5 धावेची गरज आहे. आमने प्रीमियर लीग सीझन 4 चा दमदार मुकाबला. फटका चांगला आहे, तिकडे बघतो आपण डीप मध्ये फिल्डर देखील आहेत. चेंडू फायनली त्याने अडवलेला आहे, मात्र इकडनं विजय संपादन केलेला आहे. फायनली योगेश स्पोर्ट्सनं हा सामना जिंकलाय. सामना जरूर जिंकला असेल, मात्र इथनं हारलाय मात्र वाघासारखा लढलाय सांगत असताना 48 धावांची इनिंग खेळली आणि ऋषीनं दाखवून दिला की माझ्यामध्ये दमखम आहे. तो मी दाखवला या मॅच मध्ये. चुकलं कुठे, सत्यमनं जी ओपनिंग केली त्याच्यानंतर पुन्हा एक बॅटर पाठवला 3ऱ्या क्रमांकाचा लेफ्टी, तिकडनं मॅच फसली आणि तिथनच काय की जो कमबॅक झाला या मॅच मध्ये योगेश स्पोर्ट्सचा. अभिनंदन, जिंकला योगेश स्पोर्ट्स. मात्र चर्चा श्री 11 ची या मॅच मध्ये. क्रिकेट का जादू सर. थँक्यू डीजे. प्रवीण नाही, नको ना तसा बक्षीस. तर चला आपण चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शेवट आपण देऊया. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पहिल्या इनिंग मध्ये बघतो आपण बनवला 43 आणि तो देवेन पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. ऋषीनं एकाहाती किल्ला लढवत ठेवला होता शेवटपर्यंत. अक्षरशः घाम फुटला या मॅच मध्ये योगेश स्पोर्ट्सला जिंकता. हा तसा आपण लावू शकतो. तर प्रवीण केंद्रेनं प्रत्येकी वेळेस जर चेंडू प्रत्येकी वेळेस पकडला किंवा फिल्डिंग केली तर सुरेंद्रदा दळवी यांच्याकडनं प्रत्येकी चेंडू पकडला 100 रुपयाचं बक्षीस आहे. आणि झेल पकडल्यास आमचे सुरेंद्रदा दळवी यांच्याकडनं प्रवीणसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. आणि बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर 3 चौकार जरी मारले तरी देखील 1000 रुपयाचं बक्षीस आहे.